मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे खरतर लोकसंवाद मराठी असेल, सांगोला पॉलिटिक्स असेल, वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन गावभेट दौरा याचबरोबर ग्राउंड रिपोर्ट करतोय आणि याच अनुषंगाने आज आपण सांगोला तालुक्यातील एकतपूर गटामध्ये आलेलो आहे आणि एकतपूर गटामध्ये जे काही वाकेशवणे गाव आहे या ठिकाणी काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की या भागामध्ये खऱ्या अर्थानं वारं कोणाचं असणार आहे, या वेळेला बाजी कोण मारणार आहे। कारण पाठीमागच्या वेळेला जर बघितलं आपण तर या ठिकाणी शहाजी बापूंचा कॅन्डिडेट विनिंग झालेला होता, मात्र या वेळेला देखील त्यांचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार देखील या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। यामुळे ही बाजी जी आहे कोण मारणार हे खरतर त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। नाव सांगा पहिलं तुमचं, नाव सांगा तुमचं। मी हरिभाऊ संदीपान सरक सरक हा शिवणे। काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं फिरले, वारं पेटले, काय वाटतंय? या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये जी येणारे दोन गण आहेत, एकतपूर गण आणि वाकी गण, या तिन्ही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचं आणि दीपक आबा गटाचं प्रचंड बळ आहे आणि त्या बळाच्या जीवावर या ठिकाणचे तिन्ही उमेदवार हे प्रचंड मतानं निवडून येणार आहेत। तिन्ही उमेदवार प्रचंड मतानं निवडून येणार आहेत आणि या उमेदवारांच्या ठिकाणी जी दूरदृष्टी आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेली आहे। जिल्हा परिषदेच्या योजना तळागाळातल्या घटकापर्यंत कशा पोच केल्या पाहिजे याचं इत्यंभूत नॉलेज असलेल्या या सिंधुताई आलदर आहेत। त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या ज्या योजना आहेत त्या पंचायत समितीच्या योजना, तुमची घरकुल असू द्या, अगदी पिठाच्या चक्क्या असू द्या, त्या सर्वसामान्य खरी गरजू कोण आहे त्या गरजूपर्यंत पोच करण्याचं सामर्थ्य या उमेदवारामध्ये आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारामध्ये। आणि खऱ्या अर्थानं भागाचा विकास म्हणजे काय याची दूरदृष्टी असलेली हे उमेदवार निवडलेले आहेत आणि या उमेदवारांना योजना कशा पद्धतीनं आणायचं आणि जनतेपर्यंत पोच करायचं पूर्णपणे नॉलेज आहे, ज्ञान आहे आणि त्यांना पाठबळ आहे। या तालुक्याची लोकप्रिय पण आता सध्या जर बघितलं तर पाठिंबाच्या वेळेला म्हणजे खरं तर 8 ते 9 वर्षानंतर ही निवडणूक या ठिकाणी होते, पण पाठिंबाच्या वेळेस इथं शहाजी बापूंचा कॅन्डिडेट विनिंग होता आणि शेतकरी कामगार पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागतं। मग यावेळची परिस्थिती काय वाटते? पाठीमागचे संदर्भ फार वेगळे होते। त्या इलेक्शन मधला कार्यरत असणारा मी कार्यकर्ता आहे। या ठिकाणी जी उमेदवारी जिल्हा परिषदेला लागलेली होती ती निगेटिव्ह उमेदवारी लागलेली होती आणि शेका पक्षाकडून जी उमेदवारी लागलेली होती ती निगेटिव्ह होती आणि त्याच्या निगेटिव्ह कर्तृत्वामुळं इथली सीट गेलेली आहे। आता तशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं नाही, पॉझिटिव्ह उमेदवारी आहे, जनतेच्या मनामध्ये रुजलेली उमेदवारी आहे, त्यामुळे प्रचंड मतांनी निवडून येईल। पण दीपक आबा आणि बाबासाहेबांच्या युतीमुळे लोक नाराज किंवा खुश अशा काय पद्धतीचं आहे का? दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्षाची गेल्या 30 ते 35 वर्षापासून चांगल्या पद्धतीची युती आहे। या युतीबद्दल जनतेच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही, अजिबात नाही। आता ह्या वेळेला एकतपूर गटात गुलाल कोणाला होईल वाटतं? शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गटाचा 100% गुलाल होणार, 100% होणार। कारण बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाची जी जुनी लोक होती तुमच्या वयाची ते कुठेतरी कमी होताना आपल्याला बघायला मिळतात आणि युवक पोर आले, त्यामुळे मतावर मोठा फरक सुद्धा होऊ शकतो। नाही, जरी युवक पुढे आले तरी त्यांच्या नसामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं रक्त आहे आणि ते रक्त शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना विजयी गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही, ही मला खात्री आहे। तुम्हाला काय वाटतंय? मी कट्टर राहुल गांधीचा प्रेसिडेंट आहे। राहुल गांधी इकडे का बनवलो मला तुम्ही 2 दिवस दिल्या म्हणजे तुमच्या चरणसेवेशी आहे। बरं, नाही आपण आता इथे चर्चा कोणाच्या नावाची चालू आहे? माझी अशी इच्छा आहे की आलदार म्हणल्यावर द्यावं लागेल, गाव शेवटी गाव आपलं आहे। बर मर्दाना मर्द म्हणावं, ह्या वेळेला द्यावं लागते, त्यांना द्यावं लागेल, माझी इच्छा शेवटची। राहुल गांधी माझा मित्र आहे। तुम्हाला काय वाटतंय कशाबद्दल? आता जे काय जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काय वारं पेटलंय किंवा वादळ तयार झालंय ह्याच्यामध्ये खरं तर आखाडा सुरू पण झालेला आहे, तुमच्या विरोधात शहाजी बापू आणि शेतकरी कामगार पक्ष अशा पद्धतीने लढत देत होते, काय वाटतंय? आता कसं आहे, सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुका विकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटलांनी यांनी एकत्र येऊन
हे सांगोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि ह्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून नक्कीच या सांगोला तालुक्यामध्ये दीपक आबा गट आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सर्वचे सर्व विजय होतील हे 100% नाही, पण कार्यकर्ता म्हणून तुम्हाला वाटते विजय होतील, पण इथली समीकरण राजकीय कशा पद्धतीची आहेत? इथं काय अडचण ह्या आमचा एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये जे आताचे जे उमेदवार आहेत की मोहन बापू आलदर, सिंधुताई आलदर यांचं काम पहिल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. शेतकरी कामगार पक्षाबरोबर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं एकनिष्ठ राहून त्यांनी काम केलेलं आहे आणि पहिल्यापासून हा गट आमचा कायमच पक्षाचा आहे. मग पाठिंबाच्या वेळेस 2017ला काय झालं की तो पडला त्या ठिकाणी? त्या ठिकाणी कसं आहे नेतृत्व म्हणजे जे पक्षामधून जे उमेदवारी दिलेली होती ते उमेदवार थोडा चुकीचा लागला. त्याच्यावरती लोकांची नाराजी भरपूर होती, त्याच्यामुळे लोकांनी निकाल वेगळ्या पद्धतीने दिला. त्या भागाचा विकास झालाय? या भागाचा विकास आता म्हणजे तसा बऱ्यापैकी आबासाहेबांच्या काळामध्ये बऱ्यापैकी झालेला आहे. तिथून पुढं जवळजवळ 10 वर्ष झाले आतापर्यंत काही विकास कुठल्याही बाबतीमध्ये झाला नाही. जे रखडलेली कामं आहेत ते आता ह्याच्या माध्यमातून 100% पण आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की विकास तुम्ही चाललाय म्हणता. खरं तर शहाजी बापू बघितलं तर इकडं म्हणजे याच बाजूला राहायला आहेत की चिकमहूदला. मात्र जो तुमच्या गावातून जाणारा जो काही मुख्य रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासूनचा तुमचा प्रश्न होता आणि तो त्यांच्यामुळे मार्गी लागला. आता शाजीबापू पाटील दररोज ह्याच वाटेने ह्याच रस्त्याने ते जातात, परंतु त्यांनी कधी ह्या रस्त्याकडे कधी लक्ष दिलं नाही, काय नाही आतापर्यंत. आता तुम्ही बघतायच रस्ता अजून बी त्या पद्धतीनेच आहे. त्यांनी जरी मंजूर करून आणला तरी पण त्यांनी अजून काम पूर्ण केलं नाही ना. त्यांनी कुठल्या मुद्द्यावरती काम केलं नाही ही सगळ्या तालुक्याच्या जनतेला सर्व माहिती सगळ्यांना. त्याच्यामुळं आता इथून पुढे कुठं तर हळूहळू थोडी गती कामाला जरा थोडी बाबासाहेबांच्या माध्यमातून गती थोडी वाढत चाललेली आहे. पण नगरपालिकेला खर तर भारतीय जनता पार्टी असेल, डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील आणि त्याचबरोबर बघितलं तर दीपक आबा यांची युती झाली आणि त्यामुळे त्यांना पराभवाला सुद्धा सामोरं जावं लागलं होतं. माझा दीपक आबांच्या आणि बाबासाहेबांच्या युतीचा कुठं इथं परिणाम होऊ शकतो वाटतं? हे कसं आहे तुम्हाला सांगू का, सांगोला नगरपालिकेच्या वेळेस काय झालेलं आहे, इथं फक्त एक दीपक आबा, देशमुख घराणा आणि पाटील घराणा हे तीनच चालतात. इथं चौथा पक्ष कुठलाही चालणार नाही, इथं चालणार नाही. भारतीय जनता पार्टी यांच्या बरोबर असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो इथं पराभव झाले, लोकांनी त्यांना मान्य केलेलं नाही त्या ठिकाणी. मग आणि दीपक आबा आणि बाबासाहेब एकत्र असतील तर पूर्ण तालुका मी त्यांना मान्य करतोय, पण ह्यांच्या बरोबर जर भारतीय जनता पार्टी जर असली तर ह्यांना अजिबात कुणीही मान्य करणार नाही, अजिबात नाही. आता तुमच्या तिथं भाजप तुमच्या पण एकत्र गटामध्ये शहाजी बापूंची आणि भाजपची युतीच आहे. हा, त्यांचं कसं आहे, त्यांचं कुठल्या पद्धतीने काय राजकारण चालतं ही सगळ्या तालुक्याला माहिती आहे. ह्या बोटानं त्या बोटावर, त्या बोटावर ह्या बोटावर असं पहिल्यापासूनच आहे. पण शेतकरी कामगार पक्ष हा पहिल्यापासून गेल्या 60-70 वर्षापासून तुम्हाला सांगतो एकनिष्ठ आहे. त्यांचं कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे बाकीचं काय विषय लय होणार नाही. इथं दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख यांचं कार्य चांगलं आहे. त्यामुळे ह्यांच्या गटातून सांगोला तालुका विकास आघाडीतून हे उमेदवारी प्रचंड बहुमताने विजय होती. आता पंचायत समितीला जी विषय आहे तुमच्यातला इथला, तर ती कॅन्डिडेट कुठले आणि कसे कसे कोण कोण आहेत? आता वाकी पंचायत समिती गणासाठी तुम्हाला सांगतो स्मिता दीपक गोडसे हे गायगावांचे आहेत आणि एकतपूर पंचायत समिती गणामध्ये गायगावन एकतपूरमध्ये हो नाही एकतपूर गटामध्ये, एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये गायगावन आहे, पण पंचायत समिती जी वाकीचा गण आहे त्याच्यामध्ये गायगावन ही पंचायत समितीला आहे. त्यांना उमेदवारी दिली. हा, तिथून त्यांना उमेदवारी पंचायत समिती दिलेली. आणि एकतपूर गणामधून सुवर्णा नवले म्हणून आहेत. हा. हा, सुशिक्षित 1 नंबर आहेत उमेदवारी. कामकाज कसं आहे? कामकाज अतिशय चांगलं आहे, हुशार आहेत ती. याच्या अगोदर बी भरपूर त्यांच्या काही लोकांनी कामं केलेली आहेत, पण इथून पुढे ही सुशिक्षित आणि चांगली उमेदवार काढल्यामुळे इथून पुढे 100% या एकतपूर गटाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल. लोकांना सुशिक्षितपणा झालेली खर तर जी काही नेते मंडळी तयार होताना बघतायत ती आवडत नाही लोकांना. नाही कसं आहे, काय ठराविक लोक ते असते तिथं बोटा मोजणी इतकी असते ती. सुशिक्षित लोकांना ऍक्सेप्ट करत हा, करत नाही ती, पण कसं असतं त्याचं काम बघितल्यानंतर ते 100% ती सुद्धा लोक त्याला ऍक्सेप्ट करतात. पण आता शेतकरी कामगार पक्षाचा जुना जो काय पाठिंबाचा जो काय कार्यकर्ता होता की जो 80च्या दशकातला, तो आता आपल्याला कमी झालेला बघायला मिळतो. युवकांची पिढी इथं मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. मग ह्याच्यामुळे कुठेतरी मतांमध्ये फरक सुद्धा होऊ शकतो असं वाटतं? नाही अजिबात काही होणार नाही. इथं कसं आहे तुम्हाला सांगतो, शेतकरी कामगार पक्ष हा पहिल्यापासून इथं मजबूत आहे आणि त्याच्या पाठीमागे जे आमच्या गाव लेवलला जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचे विचार, हे युवक कार्यकर्ते त्यांचे विचार घेतल्याशिवाय कुठल्याही बाबतीमध्ये करत नाहीत, कुठलाच काही विषय दुसरा घेत नाहीत. ज्येष्ठ मंडळी आतापर्यंत या ठिकाणी मजबूत आहे आणि त्याच्याच पाठीमागे त्यांनी तयार केलेली युवक फळी हे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात. तुम्हाला काय वाटतं? बाबासाहेब देशमुख.
बाबासाहेब देशमुख कोण आहे उमेदवार, कोण आहे सिंधुताई मोहन आलदराय जिल्हा परिषद एकत्र गटातून. तिथं हा. यावेळेला बाजी मारेल वाटते ती. हो 100% कसं येणार. काय? हो कशामुळे तसं वाटतील बाजी मारेल? 100% येणार. काम आहे का? काम केलेलं आहे, कामं केलेली ती बाबासाहेबांनी बरीच कामं केली तिथे, गटाराची कामं केली ती, आपल्या गावासाठी विकास केलेला आहे भरपूर. बर बर हो बर, बर. नाही म्हटलं तर इथं मुरमीकरण झालंय, आपला रोड झालेला आहे कुंभारमाळा इथला. झालंय. होय बाबासाहेब काळात केलेला आहे बाबासाहेबांना. आता डीपी साठी दिलेला आहे, आम्ही डीपी सुद्धा करतो म्हणून सांगितलेलं आहे. बाबासाहेब काम करत नाही म्हणते ती लोक. नाही केलेली ती बाबासाहेबांना काम. कोण म्हणले केली नाही? लोक म्हणतात केली नाही. लोक म्हणतच असते, विरोधक कामं केली म्हणत नसतोय ना. बर. हम्म. कारण नवीन चेहरा ह्यांना काय अनुभव नाही असं हा म्हणतात. काय सुद्धा नाही, बाबासाहेबांना पूर्ण कामं करतो म्हणून सांगितलेलं आहे. निवडणुका झाल्यानंतर त्यांच्या लेवलला त्यांनी कामं केलेली आहेत. केली ते. हा. आता ह्या वेळेला बाबासाहेबांना 7 देश ठरवले का? हो बाबासाहेबाला देणार साथ. देणार. हो तुम्ही बोलणार आहे का? काय वाटतंय तुम्हाला ह्या सगळ्या एकंदरीत राजकीय जे काही गदारोळ सुरू आहेत? खर तर युत्या आघाड्या ह्या सगळ्या झाल्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे बिगुल वाजले आणि तुमच्या भागामध्ये खऱ्या अर्थानं 2 सुशिक्षित उमेदवार खरं रिंगणात उतरले. 2 नाही 3 सुशिक्षित उमेदवार आहेत. पंचायत समितीचे 2. पंचायत समिती 2 आणि जिल्हा परिषदचे बरोबर. आहेत. सगळे सुशिक्षित उमेदवार आहेत. त्यांना काय असेल ते त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत ते 100%. ते काय असेल ते सॉल्व्ह करणार आहेत. त्यामुळं वारं सध्या त्यांच्या बाजूने आहे. वारं त्यांच्याच बाजूने आहे. होय पण आता ही जी नेतृत्व आहे ही लोक स्वीकारतील का? हो 100%. कशामुळे स्वीकारतील? त्यांचं काम पण चांगलं आहे. तसं प्रत्येक तळागाळातल्या लोकांना मिसळून घ्यायची ही क्षमता आहे त्यांच्यात. ते फिरतेत तसे, बरं. त्यामुळे घेणार 100%. पण लोकांचं बघितलं तर लक्ष्मीचा सुद्धा या ठिकाणी वापर होऊ शकतो. कारण भारतीय जनता पार्टीवर तशा पद्धतीचा सांगोल्यामध्ये गालबोट आहे की भारतीय जनता पार्टी लक्ष्मीचा त्या ठिकाणी मोठा जोर धरू शकते. असं जर काय झालं तर काही धक्का बसू शकतो? नाही लक्ष्मीचा काय विषय नाही. आता सांगोल्यात बघितलंच की किती काय झालं ते. लक्ष्मीचा वापर केला, काय झालं, काय होतं ते बघितलंच की लोक. हा त्यामुळं काय नाही, अडचण नाही. 100% शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा ज्या पक्ष आहे त्यांच्या याला 100% प्रतिसाद मिळणार आहे. मिळणार लोक 100% लोक उचलून घेणार का? लोक हो. युतीच्या बाबतीत काय नाही ना लोकांच्या मनात? नाही ठरवून केलेली युती आहे ना, लोकांना विचारात घेऊन केलेली युती आहे. त्यामुळे काय त्यात शंकाच नाही. बर नाराजीच काही कारण नाही. नाराजीचं काय कारण नाही. मग लोक आता एक मुखान देतील वाटतं का? हो 100%. देतील. हो आता ह्या वेळेला खरं बघितलं तर 2017 कॅन्डिडेट जी विनिंग होता तो शहाजी बापूंचा, मला वाटतं अतुल पवार हे होते. आणि आता जर बघितलं तर 8-9 वर्षानंतर ही निवडणूक लागली आहे. मग जो शेतकरी कामगार पक्षाचा खरं तर एकतपूर गड होता तो गड आता राहील का? 100% राहणार आहे. कारण तो पहिला उमेदवार होता तो जरा चुकीचा हे झालेला होता. त्यामुळे जरा थोडं त्या उमेदवाराचं वैयक्तिक जो काय त्याचा हे आहे ते त्याला नडलेला होता त्यावेळेस. त्यामुळे लोकांनी जरा थोडा हे केलेलं त्याला. आता लोक पाठीमागच्या वेळेस चिडली होती म्हणून त्याचा इफेक्ट झाला वाटतं. हो 100%. आता त्याचा उद्रेक म्हणजे गेल्या वेळेच हे होणारच आहे आता. बरोबर त्या उमेदवाराने ह्या उमेदवारांचे बहुत बराच फरक आहे. लोक चिडून उठल्यात म्हणायला. हो 100%.